6 वर्षापासून बंद असलेला शहीद भगतसिंग जलतरण तलाव तात्काळ सुरू करा, अन्यथा आंदोलन छेडणार असा इशारा विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी दिला आहे. इचलकरंजी शहरातील क्रीडाप्रेमी नागरिक, जलतरण पट्टू महिला बॅच, विद्यार्थ्यांसाठी तसेच मॉर्निंग वॉक नंतर जलतरण करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाचा असलेला शहरातील भगतसिंग जलतरण तलाव सन 2020 साली बंद अवस्थेत आहे. तब्बल 6 वर्षे हा तलाव बंद असल्याने शहरातील हजारो नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महापालिकेची मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. या दुरावस्थेत असलेल्या तलावाची आज उदयसिंग पाटील यांनी पाहणी केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. सन 2020 पासून जलतरण तलाव बंद असल्याने शहरातील हजारो नागरिकांची गैरसोय होत आहे. या तलावातून महापालिकेला दरवर्षी सुमारे 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते, तर सभासदांची संख्या सुमारे 400 इतकी होती. मागील 6 वर्षाचा कालावधीत अंदाजे 90 लाख रुपयांच्या उत्पन्नाला महापालिका मुकल्याचा दावा करण्यात आला आहे. या काळात इचलकरंजी महापालिकेत 3 आयुक्त बदलले, तसेच लोकनियुक्त महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि विविध कार्यकारी कार्यरत राहिले. मात्र जलतरण तलाव सुरू करण्याबाबत कोणताही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सद्यस्थितीत जलतरण तलावामध्ये फरशी बसविणे, संरक्षक भिंत बांधणे, वायरिंग दुरुस्ती, जिना व पाईपलाईनची कामे, अपूर्ण विद्युत अवस्था, तलावाची खोली कमी करण्याचे काम तसेच फिल्ट्रेशन प्लांट व पंप यंत्रणा कार्यान्वित करणे आदी कामे अपूर्ण असल्याचा उदय पाटील यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीमार्फत या कामासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. शहरातील खेळाडूंना उत्तम सुविधा मिळाव्यात व नवीन जलतरणपट्टू घडावेत आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारा हा प्रकल्प तातडीने सुरू करावा अशी मागणी शिवशाहू विकास आघाडीने केली आहे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यांची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील असा इशाराही देण्यात आला आहे.